ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात. आणि संसाराचा दारुणू जो भेटलाची हरिक्षिणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. म्हणून संसार दुःख देणार आहे. मग मी तुम्हाला विचारते, तुम्हाला संसाराचे भय वाटते का वाटत नाही? वाटतं का? सांगा ना, बोला ना काहीतरी. वाटतं का? मला माहिती तुम्ही काही सांगणार नाही, पण मी तुमच्या मनातलं उत्तर सांगते. कधी कधी संसाराची भीती वाटते आणि कधी कधी वाटत नाही. कारण संसाराची भीती वाटली असती तर आपण आळंदी पंढरपूरला देवाकडे गेलोच नसतो. आणि संसाराची भीती वाटली नसती तर आळंदी पंढरपूर आपण घरी आलोच नसतो. संसाराची भीती कधी कधी वाटते म्हणून आळंदी पंढरपूरला जातो आणि वाटत नाही म्हणून परत संसारात येतो. तुम्ही आम्ही प्रपंचात आसक्त असतो, पण संत महात्मे प्रपंचात आसक्त राहत नाही. कारण जो आपल्या प्रपंचात निरासक्त असेल त्याला संसार प्रपंच त्रास देत नाही. आणि जो आपल्या प्रपंचात आसक्त असतो त्याला संसार प्रपंच त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानी माणसं प्रपंचाकडे बघत असताना चार दृष्टीने प्रपंचाकडे बघतात आणि त्यातल्या एका युक्तीचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, एखाद्याच्या घरात साप निघाला. साप निघाला. मग सामान्य माणसाच्या मनात त्या सर्पाविषयी चार प्रतिक्रिया निर्माण होतात. म्हणजे चार दृष्टीने त्या सर्पाकडे बघितल्या जातं. काही जण म्हणतात सर्प विषारी आहे, हा घरात निघाला, याला मारून टाका, नाही तर हा कोणाला चावन. एक जण म्हटला घरात सर्प निघाला, मला तर खूपच भीती वाटते, मी घरातूनच निघून जातो. काही जण म्हटले घरात सर्प निघाला, कोणीतरी सर्प पकडणाऱ्याला बोलून आला, याला त्याच्या घरात म्हणजे अरण्यात नेऊन सोडा, उगाच कशाला जीवाची हत्या करतात. पण गारुडी जर असेल तर त्या सर्पाला पकडतो, त्याचे विषारी दात काढवतो, त्याच्यावर पैसे मिळवतो, म्हणजे त्या सर्पाला आपल्या कल्याणाचं साधन बनवतो. गारुड्याकडे पण सर्प असतो, पण तो जिवंत असतो, फणा करतो. पण गारुडी म्हणतो माझ्याजवळ जो सर्प आहे तो बिना दाताचा आहे. तसं सापासारखं संसाराला मारून टाकू नका, संसाराला सोडून निघून जाऊ नका. कारण संसाराला सोडून निघून जाणार कुठं? आपण जिथं गेलो तिथं संसार सुरूच होतो. सकळ सांडुनी वना गेला, वणी वनित चिंतू लागला, तो त्यागाची बाधकत्व आला, उलथोनी पडिला परिग्रही. तसंच सापासारखं संसारात राहून संसारूपी सर्पाचे विषारी दात पाडून संसाराला आपल्या परमार्थाचं साधन मानवा. म्हणून तुम्हाला जर समाधान मिळायचे असेल तर तुम्हाला अशा प्रकारे संसारात राहावे